तर बघा आता जवळजवळ 1 वाजायला आली या आणि मी पोरांना शाळेतून घेऊन आले. आल्या हे बघा ही बसली या जेवायला. बरं ही चपाती भाजी नाही खात, तर सकाळचा जो नाश्ता दिला होता ना शाळेत डबा तो खाती या. शाळेत तिने काहीच खाल्ला नाही. आता का नाही खाल्ला शाळेत डबा तिने, तर चमचा नव्हता आणि चमच्यानी खाण्यासाठी आज टिफिनला मी पोहे दिलं होतं, पण चमचाच न्यायची विसरली म्हणून तिने डबा हाय तसा घेऊन आली. बरं ह्यो पण विसरला होता चमचा न्यायचा, पण ह्याने याचा डबा पूर्ण खाऊन आला. आपला हाताने खाल्ला याने, त्याचं नसते काय चोच. पण ही जर एवढं जी चोच असते तर चमचा नाही नेला म्हणून तिने पोहे हाय तसं घेऊन आली माघारी. आणि आता 1 वाजा आली म्हणजे जेवणाचा टाइम झालाय तेव्हा ती नाश्ता करती या. बरं हिला खाण्याचा लय कटाळा येतो. आता माणसं मला म्हणतात बरं का, म्हणजे आमचंच नातेवाईक मला म्हणतात पुरीची तब्येत लय खराब आहे, पुरीची तब्येत लय खराब आहे. बरं या असं जर अनपाणी खात असेल तर कशीची तब्येत होणार सांगा बरं. ही अनपाणी हिला आवडतच नाही अजिबात खायला. चपाती भाजी म्हटलं ना तर हिला लय कटाळा येतो खायला. आणि दुसरं असतंय का नाही तेव्हा असं पिझ्झा बर्गर असं बाहेरचं पाणीपुरी ते गटागटा गिळती या. ते नाही नको म्हणतच नाही ते अजिबात. पण हे घरातलं अनपाणी खायचं म्हणलं ना तिच्या अंगावर काटा येतोय. चपातीचं खायला बसली ना, चपात्या करायचं म्हणलं ना रोजच ती असते मला छोटी कर बरं का, मला छोटी कर बरं. ती छोटी जरी केली ना तरी ती 1 तास लावते ती चपाती खायला. चपाती भाजी तिला अजिबात ही आवडत नाही. काय दुश्मनी आहे काय माहिती चपाती भाजीवरती तिची. तर तिला आज बहाणा भेटलाय की चमचा नाही आला म्हणून मी डबा खाल्लाच नाही. असं झालंय. तर तुमची लेकरं पण अशीच करतात का? पण मी नाही एवढा लाड करत बरं का. खायचं म्हणजे खायचंच. आता तिने आजच्या दिवस जाऊ द्या, तिला आजच्या दिवस तिला माफ केली या. नाही तर आता परत जर तिने डबा आणला तिच्या आल्या मानत बुक्की घालणार मी. ती परत तिने परत जर हाय असा डबा आणला की तिच्या मानात बुक्की टाकणार म्हणजे टाकणारच. मग काय भाऊ दे तिकडे. डबा काय झालं खायला. शाळेत माणूस डबा कशासाठी नेतय? 1-2 वाजपर्यंत उपाशी राहायचं असते का? घरी येता 1-1:30 होती घरी येता कधी कधी. मग तवर ही उपाशीच राहणार का? कमजोर होतय माणूस खाल्लं जेवण नाही जेवल्यावरती. काय असू चटणी भाकर आपलं खायचं असतंय. आमच्या वेळेस तर पोहेन फियन आम्हाला ते सुद्धा भेटायचं नाही. आम्ही तर भाकरीन कालवान खाऊन जायचो शाळेत आणि तेच कालवान भाकरी डब्याला पण घेऊन जायचो. कधी कधी तर कालवान सुद्धा नसायचं, आम्ही मसाला घेऊन जायचो डब्याला. आमच्या वेळेस तुमच्या एवढं चोच पण नव्हतं. बरं ह्यांच्या शाळेत पण आहे ना बिस्किट पोहे बिस्किट मॅगी असलं बाहेरचं बिलकुल सुद्धा कुरकुर हे सगळं बंद आहे ह्यांच्या शाळेत. अजिबात असलं घेऊन देत नाहीत. म्हणजे जर डबा आपण तसला दिला ना, मी तर आज जशी पोरांची माझ्या शाळा चालू झाली ना, म्हणजे शाळेच्या पहिलेच पोरांना माझ्या बरं का कधीच असं बाहेरचं खाणं जास्त नाही बरं का. जे असेल ते आपलं घरातच करते मी. म्हणजे त्यांना जर काय असं बाहेरचं खाऊ वाटलं ना तर घरातच सहसा करते मी. बाहेरचं बिलकुलही देत नाही खायला. म्हणून यांच्या शाळेत पण नाही चालत बरं का. मॅगी फिगी तसलं काही नाही बाहेरचं हे करत नाही. टीचर लगेच म्हणजे पालकांना वराडतात असलं द्यायचं नाही पोरांना. आणि पोरांना मुलांना ते तसलं खाऊन पण देत नाहीत. तर तेवढं मला चांगलं वाटते बरं का शाळेमध्ये की चपाती भाजी पोहे आपलं उपीट अजून रवा शिरा म्हणजे तर तसलं चालतंय शाळेमध्ये. दुसरं असं बाहेरचं काहीच शाळेमध्ये लपून आणून ना. मग त्यांना त्यांच्या आई वडिलांना आत्ता मज्जा वाटते या की चला बाबा पोरं चांगली लपून खात्यात. पण ती पुढे ना त्यांनाच प्रॉब्लेम मध्ये हे होईल माहितीये का. टीचर सांगतात तर टीचर काय चुकीचं सांगतात का? असं बाहेरचं खाऊ नका. टीचर काय येडे आहेत का? लपून आणतात तर टीचरचं काय जाणार आहे तेव्हा? त्यांच्या आईबापांचंच नुकसान होईल. बघितलं ना तुम्ही, बघताय ना कसं काय बाहेरच्या खाण्याने आपल्या शरीरासाठी इतकं घातक आहे. कुरकुरं फिरकुरं बघितलं ना किती घातक आहे, किती घातक असते तसलं. अजिबात ही काय लपवून आणू दे, दुसऱ्या मुलांनी काही पण आणू दे तसलं खायला. अजिबात ही लाळ आपली टपकून द्यायची नाही बिलकुल सुद्धा. काहीच गरज नाही लाळ टपकायची. चपाती भाजी जेवढं पौष्टिक असते ना खाणं तेवढं ते बाहेरचं काय नसते. त्यांनी आपले भूक मरती या पण आपलं शरीर डॅमेज होतं या त्यांनी माहितीये का. टीचर सांगतात का येड्या सांगतात होय तेव्हा. ज्यांना खायचंय त्यांना खाऊ दे का खायचंय तुम्हाला पण. आणि महत्वाचं म्हणजे बघा आता शौर्य आर्याच्या वयाची जी मुलं आहेत ना पण त्यांच्यापेक्षा पण लहान आहेत
तर त्यांची पण दात आहेत ना अशी मी इतकी पोरांची दात बघितल्या, दात इतकी किडलेली आहेत. तर कशामुळे किडलेली आहेत? तर कॅडबऱ्यामुळे किडलेली आहेत. कॅडबऱ्या आपण म्हणतो ना डेअरी मिल्क आमक्या तमक्या कॅडबऱ्या अजिबात ही चांगले नसते तर मुलांसाठी. आपण जातोय लाड आणि हा धरा धरा लाड त्यांचं, पण ते लाडाचं फोड येतात नंतरनी आपल्याला त्याला त्रास होतोय आणि आपल्यापेक्षा जास्त त्या मुलांना त्रास होतो. मुलांना दात जरी ती पडली तर म्हणजे जी दुधाची दात असतात ती पडली तर तरी पण दुसरी जी दात येतात ना तर त्याला तो किडा लागलेला असतोय ना ते त्यांना दुसरी दात येतात ना तर ते आयुष्यभरासाठीच किडकी दात राहतात. कुणाचं तर इतकं भयंकर आहेत ना दात, पुढची दातच नाहीत अजिबात राहिली किड लागल्यामुळं काटकी काळी झालेली दात. मग बघा बरं, मग हे लुस्काने हे करण्यापेक्षा लहानपणापासूनच मुलांना तसलं द्यायचंच नाही कॅडबऱ्या फिडबऱ्या. आता शौर्य आर्याचं म्हणताल ना तुम्ही, तर मी अजिबात बरं का नाही देत कॅडबऱ्या. त्यांना कॅडबऱ्या आहे ना त्यांना कळत होतं ना असं, म्हणजे चांगली टणक झाली होती ती 1-2 वर्षाची, तर कुणी कॅडबऱ्या दिलेल्या किंवा चॉकलेट दिल्या ती फेकून द्यायची. तर त्यांना माहितीच नव्हतं की हे खाण्याचं आहे म्हणून, कारण कधीच आम्ही त्यांना दिलंच नाही ना. आणि त्यांची दात आहेत ना शौर्य आर्याची एवढंसं सुद्धा काळा दात नाही, दोघांची पण दात पांढरी आहेत. दाढा काळ्या नाहीत दात पण दात पण म्हणजे ही नाहीत अजिबात काळ, म्हणजे कीड लागलेली बिलकुल सुद्धा नाही त्यांच्या दातांना दाढांना अजिबात. ही का तर कॅडबऱ्या नाही दिल्या म्हणून साठी त्यांची दात चांगली आहेत, म्हणजे पांढर शुभ्रच आहेत दात. तर बघा सहसा मुलांना आपण वाटतं आपल्याला की मुलांना आपल्या मुलांचा लाड खायला तुम्ही असलं आबार गाबार दिलं तर त्यात लाड नसतो. या लाड तुम्ही दुसरा करा ना, लाड चांगल्या खाण्याचा लाड करा. मुलांनी किती हट्ट करू द्या, तसलं कुरकुरं बिरकुरं सगळं बंद करा. पोरांचं काय नसतं त्याच्यामध्ये, सगळं केमिकल आहे. आपण बघतोय ना आता हे मोबाईलवरती ह्याच्यावरती सांगतात ना, तर तेच ध्यानात ठेवायचं. आणि टीचर सांगतात काय चुकीचं सांगत नाही. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते, पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.